सत्सा मित्रांनो, मी चॅनलवर एक शेतकरी काढण्यात तप्पा आम्ही नगरला गेलो होतो सत्संगला. सत्संगवरून आलो, जेवण बिवण केलं, आता आलो शेतात. तप्पा आता काय करायचं आहे आम्हाला. तप्पा घरून आपल्याला ही पाईप, ही रेन पाईप सगळे आपण एका जागी गोळा केले होते. आता ते सगळे आपल्याला घरी घेऊन जायचंय. तर गाडी केली, गाडी येत आहे तप्पा. आणि फौजी साहेबांनी मागल्या सुट्टीला येताना हे मशीन आणलं होतं. त्या टायमाला स्क्रू मारले होते. हे दाब राहत नव्हता, पाण्याचा दाब राहत नव्हता, मग नळ्या सटकायच्या निसत्या निघायच्या. म्हणून फौजी साहेबांनी डायरेक्ट खिळेच मारले आहेत. तर आता ते खिळे काढतात. आम्हाला सगळे पाईप आता अलग अलग करायच्यात. काही ज्या ठिकाणी सुलूचे नाही त्या ठिकाणी कापून घ्यायचे आहेत. पा आता घेतो आम्ही नळ्या काढून. खडं गेले त्याच्यातले मोठा ना, बघा मातीन खड्यान पाईपलाईनवर त्याच्यातले खडे. तर पा आता घेतो आम्ही काढून. असे 3 ठिकाणी 3 रानात आहे. इथं एकरभराचं रान हे काल परवा दगड गोळा केले होते. आणि आज मला सगळं उन्हात तापावं नाही म्हणून आता 2-3 महिने डायरेक्ट शेती तापायला टाकायची आहे. हे इथं कापावं लागेल सुलूचे योग, नाही तर तिथं नळी निघन एका दिवस निघन. आहे का त्याला स्क्रू? सुलूचे नाही, स्क्रू निघणार आहे, निघणार आहे, निघणार. हळूच हाताला लागेल. भारी ना, टेन्शनच नाही इकडे मस्तीचं. तर नळ्या भरपूर मोठ्या नाही, त्याच्यामुळे फौजी साहेब कापून घेतात. आणि मला असे कॉक काढायचं सांगितल्यात. कॉक असे ठेवले तर असे कॉक ठेवले ना तर मोडून जात्यान, म्हणून कॉक घेते मी काढून. आणि फौजी साहेब घेतात. काय भरपूर मोठा अंतर आहे नळ्यांचं. किती अंतर आहे हो नळ्यांचं? असं लांब अंतर कापिता तुम्ही? किती अंतर आहे नळे इथून तिथून आपण सुलूचे लावले तर भरपूर अंतर आहे. त्यामुळे आपल्या सुलूचे लावले. काय कापायचीच वेळ आली नळ्यांना. तर चालले आता कापायची वेळ. एका जागेवर आपण आहे ना त्या काळ्या कागदाच्या बाहेरून काढू दोन्ही कॉक. कसं ठेविता? हा मी घेतलं ना काढून मग कॉक. हा याचं घेते मी काढून. ते राहू द्या तसाच ना, ते राहू द्या सध्या. नाही चालू तर नाही करायचं, पण सध्या राहू द्या. त्याला स्क्रू मारायले मशीन घ्या. अच्छा तिथून निघा तर काय कॉक घरी नेणार का तुम्ही? आपल्याला पाईपलाईनच मागं घ्यायची आहे ना तिकडं. इकडं मागं घ्यायची तुम्ही म्हणले ना. ते चर बुजून टाकायचंय. कुजल्यात कॉक. तर आपण मशीन आणली होती, त्यांनी असे रोल करून ठेवल्या तिथं पाईप. आणि आता मी घेते बादलीत कॉक गोळा करून सगळे असे काढून घेतल्यात. आता थोडे दगड गोळा केले तरी रान चांगलं दिसायला लागलं ना. कापलं काय? निघन का नळी? ही सगळी नळी ही पाकाटी. ही सगळी नळी पाकाटी. लय जाम सोल्युशन लावलेले, त्यामुळे आता सगळ्या नळ्याच कापावं लागणार आहे आता. उन्हाने नळ्या पण असे लय कुचके होते, त्याच्यामुळे सगळ्या याला गेलेल्या परवडत्या शेपटीला इकडे सावलीत. तर पहा मी शेतातून सगळं घरी चालवलंय. आता सगळं सावलीत शेडमध्ये नेऊन लावणार आहे. काय म्हणले मग शेतकरी? स्टार्टरच थोडी तब्येत खराब आहे. आम्ही घेतले पाईप गोळा करून, ट्रेन पाईप गोळा करून कॉक काढून घेतले. ते घ्यायचंय ते राहिलं ना त्या गोणीत थोडं बुचकाटी ती घेते ना.
खाली हरभरा आहे, हरभरा तिथं खाली नेऊन टाकावं लागणार. एवढा खर्च केलाय म्हणल्यावर रान तर चांगलं दिसणारच ना. तर आपलं रान कसं मस्त दिसते आता. हरभरा राहिला एवढा करायचा, तर पावा तर इथं थोडा राहिलाय काढायचा. परत एकदा पाळी घातली ना परत तेवढाच निघणार आहे. त्या कोपऱ्यात तेवढं उचलून द्या, काटात टाकायचं. काय काय दगड 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 त्या कोपऱ्यात लवकर हा तेवढं ये नाही येते ना शहर. तेवढं आहे. लय दगड आहे, थरपडायची ती सगळं. दगड राहिले तसं बरंच शिल्लक. शिल्लक राहिलं मग दगडच किती होते ती मशीन तरी काय करीन. दगडच तेवढे त्याच्यात. एवढं बनवले ना. धावा बर का. आता आलेली गाडी आणि घेतो आम्ही आता अशी लोड करून त्याच्यात टाकून. तर पहा तर पहा हे वेगळ्या रानाची आहे इकडले आणि खाली वेगळ्या रानाची आहे. दोरी पुरण नाही येत तरी चालेल, त्याला काही बांधलं पाहिजे. हा राधा राधा बाजल ती कॅरेट आणू काय. तर पहा गाडी तिथं खालीच लावली मी आणि इकडं आले गेली पुढं. पहा आता 2 एकराची पाईप गोळा करायच्यात. बॅलरमध्ये सगळे पाईप भरून ठेवलेत. तर पहा आपले तिथं 2 बॅलर आहे. तिथं 2 बॅलरचे म्हणजे 2-2 4 लाईनीचे पाईप बॅलरमध्ये बसले, बाकीचे बसले नाही. 5 लाईनी आहे तशाच खाली राहिल्यात. तर पहा आपले इथं पण राहिले थोडंसं आणि तिकडे गेले तिकडं पण आहे. तर पहा असे बॅलरमध्येच भरल्यात आणि बाकीचे खाली आहे ते आता त्याच्यात टाकून देऊ. तर चला आता एक बेलर टाकला. इथं नळ्या पण इकडल्या गोळा केल्या. आता चालू आहे पुढं. तर पहा पुढं राहिलं अजून एक बॅलर, अजून भरायचं पण राहिले. बॅलरमध्ये पण रेन पाईपच भरल्यात आपण. कुठं का मागे तुकडं टाकडा आलं मग गोळा करणार. तर पहा आपलं चाललं सगळा बिस्तारा घरी. पहा किती नळे, भरपूर नळे भरपूर. तर पहा आता गाडी चालली घरी. सगळा लोड झालाय ना, आता गाडी चालली घरी. 3 किलोमीटरचं आमचं घराचं आणि शेतीचं अंतर आहे. आणि त्यानंतर फौजी साहेब म्हणले तू मागं गाडीत बस, मग गाडीमधून सामान खाली पडन का काय हे ते बारकाले तुकडे बिकडे सगळं टाकलेलं आहे त्यात. मग फौजी साहेब म्हणले तू बस गाडीत, मी गाडीवर येतो. तर पहा आता लागली रस्त्याला गाडी. इथून मागं भरपूर रस्ता खराब होता, आता लागली डांबरी. त्यानंतर आम्ही पोचलो घरी. तर चला घरी आल्याच्या नंतर म्हणजे भरपूर टाईम झाला होता, चांगले 6:30 पावणे 7 वाजले असत्या. तर पहा थोडे टाईम म्हणजे आता अंधारच पडन. तर चला आता गाडी घेतात वळून. तर पहा आपला सगळा संसार आपण आता शेतातला घरी आणलेला आहे. करा ना, हे इकडेच ठेवा ना साईडला. तेव्हा साईडला ठेवलं ना. बांगारात गेला असता ना. दोन फुटाचा तुकडा तेव्हा केवढा तसा मग केवढा देते आपल्याला. इकडे अर्ध्याचा लागलं अर्ध्याचा, 2चा लागला 2चा. ते लागत कापायचे नाही ते ना.
कदवान मला पाणी ना. तर पहा आता आपल्याला 2-3 महिने काहीच करायचं नाही आणि उन्हात सगळे तापावं नाही म्हणून आपण सगळा मटेरियल घरी आणलेला आहे. तर पहा चला आता घेतो आम्ही सगळा नळ्या खाली काढून. तर पहा एकत्र आहे ना. काजू काय मैं कदू का बन रात्रभरात शांती नाही लागायची. तर पहा आपल्याला आता आपला आलाय संसार सगळा घरी. इथं सगळं खाली मटेरियल वतून ठेवलाय. पहा नळ्या किती खतरनाक नळ्या आहे. सगळे नळेच नळ्या झाल्यात. तर पहा आता सगळ्या सावलीला ठेवायच्यात. इकडे रेन पाईप बॅलर तेन त्याच्यात सगळं. पहा संध्याकाळी भरपूर टाइम झालाय अंधार पडलाय. पहा तर सगळा मटेरियल आपल्याला दावायचं आहे. पहा शेडमध्ये जागा नव्हती. इथं शेडमधलं सगळा मटेरियल कॅरेट बिरेट सगळं काल परवा हे बनवलंय आणि सगळं कॅरेट तिथं सगळं वरती गेलंय. पहा तरी काही मटेरियल अजून खालीच राहिलेलं आहे. पहा गाडा राहिला आहे, टाकी राहिली, टाकीचं स्टँड राहिलंय, अजून काही कॅरेट राहिल्यात. पहा चला आता अजून मला काही दम नाही. फौजी साहेब म्हणतात आपल्या नळ्या सगळ्या आतमध्ये आता संध्याकाळच्या पारी मांडून घेऊयात. चला आता कोपऱ्यात सगळ्या नळ्या बसायच्या नाही हो. नळ्या अशी थप्पी लागन चांगली वरती. लय थप्पी लागन गाड्यावरती. काय माहिती वरकच काय जाईन वरकच काय जाईन वरून परत ते लोकांना खाली घेऊन यायचं कशाला. एक प्रकारचा गाडाचे ना गाडावर काय न्यायचा. गाडीचं काय काम मला पण अन्न पाणी लई छान लागलं. फ्रीजची बाटली माहिती असलं पाणी माणसं आले बरी जा वरती गार पाणी कुठं आणलं तू. असं थोडंफार फ्रीजला आणलं ना. गार पाणी आणून दिलं त्यानं मागाशी. जा मला आण रे एक तांबे भरून. अयो टाकी कस काय चालू वर बंद केलंय. अयो तिथं कोणी बंद केलं. खाली सोडलं होतं पाणी. हा आम्ही खाली सोडलं. सोडलं येडीच पुरगी मग आहे तरी मला पाणी सांडत. जाऊ दे वर घे वर कळन मग मी करीन चालू. खालची टाकी भरावं लागेल. खालची टाकी आता संपत आली असेल मग उपसा केलाय तिचा. आणि मग ही मोठाली पाईप आणि वरची एकराची पाईप वरची एकराची त्याला बिया पाडून ठेवली ती. झाड आलं मधी पण झाड आलं मधी कुठून आणलं तरी वजनच ना. कुठून लावलं तरी वर लावले वर लई होते मटेरियल लई ते वर नाही बाबा इथं वर टांगायला
ते मला मागले तुम्हाला काढायला आवड होईल परत. हा काढाय मग मी मागले काढले नव्हते लावले नव्हते का काढले मीच होते लावले मीच होते वरती ते कमी होते वर्षात रानाची होती खालच्या रानाची वर्षात रानाची आता हे लई ना ते काही थोडे कधी एक चांगला मोठा हे बरं लई मोठं आहे ते गाडीच भरली तिथं हा हा इथून जांभळे जाळे तिथून काय हा तिथं काय माहिती बोर चालू करायला लय याच्यावर आले असते ना सगळं थोडं डाऊन गेले हा सगळ्या नळ याच्यावर गेले घ्या मग याच्यावर डाऊन गेले करा मग बस का हा वर बिचारा बरे झालं डाऊन गेलो करा ना डाऊन चालू आहे बरं का डाऊन करा आणि डबल पीस घ्या याचा डाव्याचा डबल घ्या काय जरूर नाही एवढं नाही एवढं पण डबल घ्या ना काय अडचण डबल घ्या तुम्हाला आपण नंतर घेऊ ना मग टाकून जाईल तुटलत मध्ये मग नाही तुटायचं पॅरल करून लेवल मध्ये टाकून द्यायचं. मग वरच्या रानाच्या खालीच ठेवू वरच्या रानाच्या खालीच ठेवू कोणत्या वरले ते वरच्या याकराच्या ठिबकचं खाली देऊ काळं रान नाही ते प्लेन वाल्या खाली देऊ एकदम प्लेन आहेत ना हा त्या पुढल्या पाईपलाईन काढून टाकू तर लई आहे ना त्या लई खाली ठेवायला नवी गाडा पुढं कशाला नव्या त्या काय करायचे जुन्याला कुठं काय रोग नाही मास्क काम आहे बुजवताना जर दगड पडला ना तापलेल्या पाईपावर फुटून जातील गाडलेल्या पाईप ठीक आहे मग पण रेन पाईप हा ती इकडे ठेवा आणि रेन पाईप एका ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्याला रेन पाईप नेला गरज पडली तर ते नेत आहे धरू बाई सोड 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 बस का बदल खाल्ला का ते नाही मापात झाले या तासाची या डबल चार जाऊ तर पा सकाळ रात्री आम्ही एवढा सगळा मटेरियल इथं वरती आणून ठेवला काही म्हणजे घरी आणून ठेवला शेडमध्ये तर पा इथं भरपूर नळ्या होत्या याच्यावरती पण काय बसल्या नाही आणि मग काही खाली टाकल्याच्या नंतर इथं रेन पाईप पण ते सगळे इथं परत स्टोअर करून ठेवले म्हणजे सगळे असे सावलीत ठेवले आता टेन्शन नाही काही डरामात भरल्यात काही असे तसे तर पा इथं आपले खाली याच्यात पण रेन पाईप आहे म्हणजे कसं आमच्या 2-3 ठिकाणी राणा म्हणजे 2-3 ठिकाणी असं खोंड्या आहे ना त्यामुळं अलग अलग करून ठेवल्यात काही ड्रामात काही गोण्यात भरून ठेवल्यात तर चला कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा तर चला इथंच शेवट करते व्हिडिओचा चला असंच आहे बाय बाय